तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागे झालेल्या IBPS क्लर्कमधील इंग्लिश ग्रामरचे काही क्वेश्चन घेऊन आलो आहोत. बघा मित्रांनो, IBPS क्लर्कमधील क्वेश्चन असल्यामुळे IBPSद्वारे घेण्यात येणाऱ्या BMC क्लर्कसाठी हे क्वेश्चन तुमचे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. बघा मित्रांनो, IBPS क्लर्कमध्ये हे जे क्वेश्चन आहेत, आलेले क्वेश्चन आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, म्हणून हा पॅटर्न या क्वेश्चनसारखा पॅटर्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो. म्हणून सर्व क्वेश्चन काळजीपूर्वक बघा मित्रांनो आणि तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा की खरंच हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न आपण घेणाऱ्या क्वेश्चनचा पॅटर्न खरंच एक्झाममध्ये येऊ शकतो का, आणि या पॅटर्नचे क्वेश्चन जर तुम्हाला हवे असतील, या पॅटर्नचे क्वेश्चन हवे असतील तर तसं कमेंट करा आणि नक्की कळवा. ओके. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन एरर स्पॉटिंगचा हा क्वेश्चन आहे. एरर तुम्हाला सेंटेन्समध्ये फाइंड करायचा. बघा मित्रांनो, हे जे सेंटेन्स दिलं आहे हे 5 पार्टमध्ये काय केलेलं आहे, तोडलं गेलेलं आहे आणि एक नो एरर आहे. ओके. जर एरर नसेल कोणतीही तर तुम्हाला नो एरर हा ऑप्शन काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी जर वाचलं आपण द कमिटी हा काय कलेक्टिव्ह नाऊन आहे. ओके. आणि कलेक्टिव्ह नाऊन असल्यामुळे जनरली कलेक्टिव्ह नाऊन आपण सिंग्युलर यूज करतो, म्हणून वर पण या ठिकाणी काय आलेलं आहे, सिंग्युलर आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी कोणतीही एरर नाही. त्यानंतर बघा हॅज टेकन म्हणजेच या ठिकाणी परफेक्ट आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे, आणि या ठिकाणी इट्स डिसिजन आलेला आहे. इट्स हा सिंग्युलर नाऊननुसार काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर अनॲनॅनिमसली अँड द मॅटर इज क्लोज नाऊ. या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी काय इज आलेला आहे म्हणजेच प्रेझेंट टेन्स आलेला आहे, आणि इकडे पण काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. ओके. म्हणजे हा पण या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ओके. ओव्हरऑल जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी कोणतीही एरर तुम्हाला आढळत नाही, म्हणून आपण या ठिकाणी कोणतं ऑप्शन सिलेक्ट करणार, नो एरर. ओके. ही ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. बघा मित्रांनो, IBPS सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणून क्वेश्चन विचारतं. तर TCSची गोष्ट केली तर हाच क्वेश्चन तर TCS कसं विचारतं, रेक्टिफाय करा म्हणून विचारतं. ओके. रेक्टिफाय करा म्हणून विचारतं, आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणून हा क्वेश्चन दिलेला आहे. बघा मित्रांनो, तर सेंटेन्स बघा काय म्हणतं, द कंपनी हॅज बीन अंडर प्रेशर टू परफॉर्म वेल इन दिस क्वार्टर. बघा मित्रांनो, ओव्हरऑल याची मिनिंग जर काढली तर काय निघेल की इन दिस क्वार्टर म्हणजे या तिमाहीमध्ये कंपनीवर काय आहे, चांगलं काम करण्यासाठी काय आहे, दबाव आहे, अंडर प्रेशर. ओके. बघा मित्रांनो, या तिमाहीत चांगलं काम करण्यासाठी कंपनी काय आहे, अंडर प्रेशरमध्ये आहे, दबावामध्ये आहे, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बोल्ड आहे, आणि या बोल्डमध्ये जर एखादी तुम्हाला एरर आढळली तर तुम्हाला काय करायचे, ती एरर दुरुस्त करून तुम्हाला या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नसेल एरर तर तुम्हाला नो इम्प्रूव्हमेंट हा ऑप्शन काय करायचा, या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर बघा मित्रांनो, काय एरर असू शकतं, बघा अंडर प्रेशर टू परफॉर्म. या ठिकाणी अंडर हा काय एक प्रिपोजिशन आहे, आणि त्यानंतर येणारा वर्ड काय असेल, प्रिपोजिशनचा नाऊन असेल, म्हणजे प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट असेल. हा ऑब्जेक्ट काय करत आहे, या ठिकाणी नाऊनचं काम करत आहे. ओके. नाऊनचं काम करत आहे मित्रांनो. आणि त्यानंतर टू परफॉर्म हा एक इन्फिनिटिव्ह आहे, आणि इन्फिनिटिव्ह ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून या ठिकाणी काय करत आहे, या नाऊनसाठी आलेला ॲज अ ॲडजेक्टिव्ह आहे हा टू परफॉर्म. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी कोणतीही एरर या ठिकाणी आढळून येत नाही. जर तुम्ही ऑप्शन जर बघितले मित्रांनो तर ऑफ परफॉर्मिंग असं होत नाही मित्रांनो. परफॉर्म आणि ऑफची मिनिंग या ठिकाणी जुळत नाही मित्रांनो. परफॉर्मसोबत आपण पोझिशन घेऊ शकत नाही. ओके. त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी काय होतील, कटतील. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रेशर आहे, आणि हा जो प्रेशर हा खास टाईपचा प्रेशर नाही. ओके. बघा मित्रांनो, या ठिकाणी खास टाईपचा प्रेशर असता तर आपण द लावला असता. प्रेशर हा एक सामान्य नाऊन आहे, आणि सामान्य नाऊनसोबत आपण जनरली द यूज करत नाही. ओके. म्हणून या ठिकाणी दचा यूज काय आहे, चुकीचा आहे मित्रांनो. ओके. बघा, म्हणून या ठिकाणी कोणतीही एरर काय आढळत नाही. तुमचं जे चौथा ऑप्शन आहे डी, नो इम्प्रूव्हमेंट, हा काय असेल, हा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. डी तुमचा करेक्ट ऑप्शन असेल. ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो, फिल इन द ब्लँक म्हणून पण क्वेश्चन विचारतात. तर या ठिकाणी एक सेंटेन्स दिला असतो, आणि त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला 4 ऑप्शनपैकी एक तुमच्या आकलन क्षमतेनुसार एक ऑप्शन तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करावं लागतं. ओके मित्रांनो, या ठिकाणी ग्रामरचा भाग नसतं मित्रांनो, या ठिकाणी व्होकॅब्युलरीचा भाग असतो. तुमची जी व्होकॅब्युलरी आहे ती जेवढी जास्त स्ट्रॉंग असेल तेवढी तुम्ही हा क्वेश्चन या ठिकाणी टॅकल करू शकाल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आहे, क्वेश्चन काय म्हणतात, द न्यू पॉलिसी इज एम टू रिड्युसिंग पोल्युशन, म्हणजे पोल्युशन कमी करणे. ओके. म्हणजे जे न्यू पॉलिसी आहे, नवीन पॉलिसी आहे, तिचा एम काय आहे की पोल्युशन कमी करणे, आणि काय, द क्वालिटी ऑफ एअर इन अर्बन एरिया, म्हणजे अर्बन एरियामधली क्वालिटी. ओके. आणि काय म्हणते, पोल्युशन काय करायचं आहे, कमी करायचं आहे. ओके. आणि काय तुम्हाला या 4 पैकी काय करायचं आहे, क्वालिटी ऑफ एअर म्हणजे हवेची जे क्वालिटी आहे ती काय करायची आहे तुम्हाला अर्बन एरियामध्ये
या चारपैकी एक ऑप्शन भरून तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. तर बघा मित्रांनो, या चारपैकी काय असू शकतं. जर आपण इन्क्रीजिंग जर म्हटलं एअर क्वालिटी, तर बघा मित्रांनो, क्वालिटी चांगल्या बाजूने पण वाढू शकतं आणि वाईट बाजूने पण वाढू शकतो. त्यामुळे इन्क्रीजिंग हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर एअर क्वालिटी रिड्यूस करणार का आपण, नाही करणार, हा पण ऑप्शन या ठिकाणी चुकीचा राहील. त्यानंतर इम्पेअर, बघा मित्रांनो, पेअर करणे या ठिकाणी काय आहे का, पेअर करण्यालायक पण या ठिकाणी काही दिसत नाही. ओके, त्यामुळे हा पण ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा इम्प्रूव्हिंग आहे मित्रांनो. तर बघा काय करायचं आहे आपल्याला, जो पोल्युशन आहे, पोल्युशन कमी करणे आणि क्वालिटी काय करणे, क्वालिटी आपल्याला काय करायची आहे, इम्प्रूव्ह करायची आहे मित्रांनो. म्हणून या ठिकाणी जो करेक्ट ऑप्शन राहील तो काय राहील, ए राहील. ओके, पहिला ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, तर नेक्स्ट बघा मित्रांनो, सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे, यालाच आपण पॅराजंबल म्हणत असतो. तर तुम्हाला या ठिकाणी 4 किंवा 5 तुम्हाला काय सेंटेन्स दिलेले असतात, त्याला तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर म्हणजे ऑर्डरनुसार काय करायचं आहे, तुम्हाला अरेंज करायचं असतं. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे चारही सेंटेन्स आहेत त्याला आपल्याला काय करायचं आहे, रिअरेंज करायचं आहे. बघा मित्रांनो, पहिला सेंटेन्स जर रीड केलं तर दीज इन्स्टिट्यूट्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन प्रमोटिंग एंटरप्रेन्योरशिप. बघा मित्रांनो, या ठिकाणी इन्स्टिट्यूटची गोष्ट केलेली आहे, म्हणजे या ठिकाणी 4 सेंटेन्समध्ये कोणते ना कोणते इन्स्टिट्यूशन असतील. ओव्हरऑल सेंटेन्स जर तुम्ही रीड कराल तर तुम्हाला या ठिकाणी इन्स्टिट्यूट मिळेल, या ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर. तर बघा मित्रांनो, इन्क्युबेशन सेंटर म्हणजेच काय होतं, एक प्रकारे जे नवीन उद्योजक आहेत त्यांना, नवीन उद्योजकांना काय सपोर्ट करणारी एक संस्था असतं. ओके, नवीन उद्योजकांना सपोर्ट करणारी एक संस्था असतं, त्याला आपण काय म्हणतो, इन्क्युबेशन सेंटर म्हणतो. जसं आजकाल एक प्रोग्राम चालतं शार्क्स म्हणून एक प्रोग्राम चालतं. त्या ठिकाणी जो बोट, जे एअरबड वगैरे असतात, एअरफोन असतात, त्याचा जो मालिक आहे त्या ठिकाणी त्याच्यासोबत काही 3-4 व्यक्ती काय करत असतात, नवीन उद्योजकांना काय करत असतात, हेल्प करत असतात, फायनान्शियल हेल्प करत असतात. त्यांनाच आपण काय म्हणतो, इन्क्युबेशन सेंटर म्हणत असतो. या इन्क्युबेशन सेंटरची गोष्ट केली आहे म्हणजे नक्कीच जो चौथा जो असेल तो या पहिल्या सेंटेन्सच्या काय असेल, आधी असेल, लगेच आधी. बघा, इन्क्युबेशन सेंटर आर इंटिग्रल पार्ट ऑफ धिस इकोसिस्टीम. त्यानंतर दिस इन्स्टिट्यूट प्ले इम्पॉर्टंट रोल, म्हणजे या इन्क्युबेशन सेंटरला म्हणत आहे ना की इम्पॉर्टंट रोल काय करतात, प्ले करतात, कशासाठी, प्रमोटिंग एंटरप्रेन्योरशिपसाठी. तर बघा मित्रांनो, पहिले काय येईल या ठिकाणी, आधी चौथा असेल, त्यानंतर पहिला असेल. बघा मित्रांनो, आधी चौथा, त्यानंतर पहिला. बघा मित्रांनो, आधी म्हणजे सर्वप्रथम नाही म्हणत आहे मित्रांनो, या 2 सेंटेन्सचं काय आहे, रिअरेंजमेंट काय असेल, लगेच असेल, लागोपाठ, 4 नंतर 1. तर त्यानंतर बघा मित्रांनो, ओव्हरऑल जर सेंटेन्स तुम्ही रीड केलं तर तुम्हाला तिसरं जे सेंटेन्स रीड केलं तर एंटरप्रेन्योरशिप इज द बॅकबोन ऑफ ग्रोविंग इकॉनॉमी म्हणतात. म्हणजे वाढत्या ज्या अर्थव्यवस्थेचं बॅकबोन म्हणजेच काय, कणा आहे म्हणत आहे एंटरप्रेन्योरशिप. म्हणजेच हा सेंटेन्स काय, एक टायटल आहे आणि टायटल आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण तिसरं जे असेल सेंटेन्स ते आपण सर्वप्रथम घेणार. तर बघा मित्रांनो, एवढं झालं. तर बघा, दीज इन्स्टिट्यूट प्ले इम्पॉर्टंट रोल टू प्रमोटिंग एंटरप्रेन्योरशिप. त्यानंतर काय उरेल, दे प्रोव्हाइड अ प्लॅटफॉर्म फॉर स्टार्टअप. कोण, हे जे इन्स्टिट्यूटवाले आहेत ते काय करतात, प्रोव्हाइड करतात एक चांगला प्लॅटफॉर्म कशासाठी, स्टार्टअपसाठी, टू ग्रो अँड सक्सेस. त्यांना त्यांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या सक्सेससाठी काय करतात, एक चांगला प्लॅटफॉर्म शोधून देतात. ओके, म्हणून या ठिकाणी काय असेल, दुसरं जे असेल ते काय असेल, शेवटी असेल, सर्वात शेवटी. तर काय 3, 4, 1, 2. बघा, 3, 4, 1, 2 जो पहिला ऑप्शन आहे या ठिकाणी तो काय असेल, तुमचं करेक्ट असेल मित्रांनो. हे ऑप्शन तुमचं काय असायला पाहिजे, करेक्ट असायला पाहिजे. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, क्लोज टेस्ट आहे. जनरली IBPS क्लर्कमध्येच विचारली जातात मित्रांनो. जे बँकिंग एक्झाम असतात त्यामध्ये जनरली विचारले जातात. आपल्याकडे म्हणजे ज्या सरळ सेवा झालेल्या आहेत आतापर्यंत त्यामध्ये क्लोज टेस्ट विचारल्या गेलेल्या नाही आहे, त्यामुळे हा पार्ट या ठिकाणी आपण घेणार नाही मित्रांनो. आपल्या ज्या सरळ सेवा होत असतात मित्रांनो, त्या फक्त काय असतात, सिंगल सेंटेन्सच दिलेलं असतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स म्हणून क्वेश्चन असतात मित्रांनो, सिंगल सेंटेन्स असतं. पण क्लोज टेस्ट जर म्हटलं मित्रांनो तर या ठिकाणी 4 किंवा 5 तुम्हाला एका पॅरेग्राफमध्ये ब्लँक देऊ शकतं आणि त्या ब्लँक आपल्याला भरावं लागतात मित्रांनो. हा क्वेश्चन जनरली IBPS क्लर्कमध्ये बँकिंगच्या एक्झाममध्ये विचारला जातो मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे हा क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करणार नाही. नेक्स्ट बघा, त्यानंतर बघा मित्रांनो, एक क्वेश्चन विचारला जातो, फ्रेज तुम्हाला रिप्लेसमेंट करायचा. बघा मित्रांनो, एक फ्रेज दिलेली असते, अंडरलाईन केली असते, ती फ्रेज काय करायची असते, तुम्हाला रिप्लेस करायची असते मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, एक सेंटेन्स दिलेलं आहे आणि या ठिकाणी फ्रेज दिलेली आहे या ठिकाणी. तर बघा, द मॅनेजर वॉज टेकन बॅक वेन शी हर्ड अबाउट द टीम्स परफॉर्मन्स. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय होत आहे, द मॅनेजर वॉज टेकन बॅक म्हणजे तो मागे झाला असं या ठिकाणी मिनिंग निघेल. ओके, मागे झाला. ओके, मागे झाला किंवा मागे वळला. वेन म्हणजे जेव्हा तिने काय ऐकलं, म्हणजे टीमचं परफॉर्मन्स ऐकलं. तर बघा मित्रांनो, ओव्हरऑल जर बघितलं इथं तर काय मिनिंग जुळत नाही मित्रांनो या
बॅकमुळे. तर या ठिकाणी काय हवं होतं मित्रांनो, टेकन अबॅक पाहिजे होतं. टेकन अबॅकचा अर्थ काय होईल मित्रांनो, आश्चर्यचकित होणे. ओके, आश्चर्यचकित होणे, चकित होणे. बघा मित्रांनो, आता जर तुम्ही टेकन अबॅक जर या ठिकाणी ठेवलं तर काय होईल, द मॅनेजर वॉज टेकन अबॅक म्हणजे आश्चर्यचकित झाला जेव्हा त्याने काय ऐकलं, टीमच्या परफॉर्मन्सबद्दल ऐकलं, असं या ठिकाणी काय मिनिंग निघेल. आणि ही मिनिंग काय असेल, दुसरी मिनिंग तुमची काय असेल, करेक्ट असेल. ओके, म्हणून तुमचं जे पहिलं ऑप्शन आहे ते पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असायला पाहिजे, करेक्ट असायला पाहिजे. ओके, ऑप्शन ए. ओके, त्यानंतर क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो सिनोनिम्स किंवा अँटोनिम्सवर. भरपूर क्वेश्चन असतात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सिनोनिम्स विचारलं आहे. चूज द वर्ड दॅट इज क्लोजेस्ट मिनिंग. क्लोजेस्ट मिनिंग म्हणजे जवळचे मिनिंग तुम्हाला शोधायचे आहे, म्हणजेच काय करायचे, सिनोनिम्स तुम्हाला शोधायचे. बघा मित्रांनो, वर्ड कोणता दिला आहे या ठिकाणी, बेनेवलंट. बेनेवलंट म्हणजेच काय होतं मित्रांनो, दयाळू होतं, दयाळू. तर दयाळूसाठी काय सिनोनिम्स आला आहेत बघा, क्रुएल होईल का, नाही होणार. त्यानंतर ॲरोगंट पण होणार नाही. जेनेरियस म्हणजे सामाजिक पण या ठिकाणी होणार नाही. तर तुमचं काय असेल, काइंड. काइंड म्हणजे काय होतं, दया होतं, दयाळू या ठिकाणी म्हणू शकतो आपण. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिलं ऑप्शन काय असेल तुमचं, करेक्ट असेल. ओके मित्रांनो, तर बघा हे जे क्वेश्चन घेतले मित्रांनो, सर्व क्वेश्चन IBPS क्लर्कमध्ये झालेले क्वेश्चन आहेत मित्रांनो. त्यामुळे हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न जसाच्या तसा असण्याची संभावना नाकारता येऊ शकणार नाही मित्रांनो. तुम्ही या पॅटर्ननुसार काय करा, तुम्ही अभ्यास करा. बघा मित्रांनो, तुम्हाला जर आणखी जर या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा. आपण नक्कीच तुमच्यासाठी हा पॅटर्न किंवा ही लेक्चर सिरीज काय करू, आपण समोर नेऊ शकतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला समोर येणाऱ्या ज्या मुंबई क्लर्क्ससाठी तुम्हाला काय होईल, याचा उपयोग होईल. ओके, तर बघा मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की काय करा, लाईक करा मित्रांनो. आपलं चॅनल काय आहे, नवीन आहे. नवीन असल्यामुळे आपल्याला तुमच्या सपोर्टची काय आहे, गरज आहे, अत्यंत तुमची नितांत गरज आहे. म्हणून तुम्ही काय करा मित्रांनो, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.